नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आमचे हे लेक्चर येणाऱ्या सरळ सेवा, तलाठी, ग्रामसेवक व MPSC परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. यात आपण बेसिक टू ॲडव्हान्स इंग्लिश व्होकॅब्युलरीचा अभ्यास अतिशय सोप्या पद्धतीने करणार आहोत. तसेच मित्रांनो, या लेक्चरच्या मोफत PDF नोट्ससुद्धा तुम्हाला दिले जाणार आहे. ते पुढे लेक्चरमध्ये सांगणार आहे. चला तर मग लेक्चरला सुरुवात करूयात. तर आपल्या लेक्चरचा फर्स्ट वर्ड आहे अबंडन्स. आता अबंडन्सचा अर्थ असा होतो अ लार्ज क्वांटिटी ऑफ समथिंग. कोणत्याही गोष्टीची जास्त क्वांटिटी असणे म्हणजे प्रचुरता, भरपूर प्रमाण. तर आपण अबंडन्सचे जर आपण सिनॉनिम्स बघितले तर त्याचे सिनॉनिम्स आहे प्लेंटी, अ लॉट, ॲम्पल. ॲम्पल हा खूप महत्त्वाचा शब्द आहे. ॲम्पल अमाउंट ऑफ म्हणजे जास्त प्रमाणात. त्यानंतर त्याचे पुन्हा सिनॉनिम्स जर बघितले कोपियस, COPIOUS, कोपियस म्हणजे लार्ज अमाउंट म्हणजे जास्त प्रमाणात. ठीक आहे. त्यानंतर आपण जर ह्या शब्दाचे अँटोनिम्स बघितले म्हणजे विरुद्धार्थी शब्द बघितले तर आहे लॅक, स्कॅरसिटी, डिफिशियन्सी. लॅक म्हणजे कमतरता, स्कॅरसिटी म्हणजे ही कमतरता, डिफिशियन्सी म्हणजे ही कमतरता. आपण डॉक्टरांकडे गेलो तर डॉक्टर आपल्याला बोलतो की आपल्याला ह्या विटॅमिनची कमी आहे, त्या विटॅमिनची कमी आहे. ठीक आहे, म्हणजे त्या विटॅमिनची डिफिशियन्सी आहे. डिफिशियन्सी म्हणजे कमतरता आहे. नेक्स्ट अँटोनिम्स जर आपण बघितले अजून तर डर्थ, DEARTH. डर्थ. डर्थ म्हणजे सुद्धा होतं कमतरता. हाही खूप महत्त्वाचा शब्द आहे. शॉर्टेज, कमतरता. ठीक आहे. त्याचं एक्झाम्पल बघूया. देअर वॉज अन अबंडन्स ऑफ फूड ॲट द फेस्टिवल. त्या फेस्टिवलमध्ये काय होतं? अबंडन्स ऑफ फूड, जेवणाचं खूप जास्त प्रमाण होतं. ठीक आहे, तर अबंडन्स म्हणजे होतं जास्त प्रमाणात. आपला नेक्स्ट वर्ड आहे इफेक्टिव्ह. इफेक्टिव्हचा अर्थ होतो परिणामकारक, प्रभावी, कार्यक्षम. म्हणजे सक्सेसफुल इन प्रोड्युसिंग द डिझायर्ड रिझल्ट, वर्किंग वेल. हा जो इफेक्टिव्ह वर्ड आहे तुम्हाला TCS मध्ये विचारला होता. तर त्यामध्ये असं विचारलं होतं इफेक्टिव्ह तुम्हाला वर्ड दिला होता आणि त्यांनी तिथे तुम्हाला अँटोनिम विचारला होता म्हणजे विरुद्धार्थी शब्द विचारला होता आणि त्याचं उत्तर होतं फ्युटाईल. फ्युटाईल म्हणजे तो इफेक्टिव्ह नाही आहे. ठीक आहे, म्हणजे त्याचा काही प्रभाव नाही आहे. इफेक्टिव्हचे जर आपण सिनॉनिम्स बघितले, त्याचे समानार्थी शब्द बघितले तर आहे इफिशियंट, प्रोडक्टिव्ह, युजफुल. ठीक आहे, म्हणजे त्याचं यूज आहे ते प्रोडक्टिव्ह आहे. आणि त्याचे अँटोनिम्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द जर आपण बघितले तर आहे इनइफेक्टिव्ह, युजलेस. युजलेस म्हणजे बिनाकामाचा. ठीक आहे, त्याचं काही काम नाही आहे. जर आपण त्याचं एक्झाम्पल घेतलं, द मेडिसिन वॉज व्हेरी इफेक्टिव्ह इन रिड्युसिंग द पेन. काय मेडिसिन काय खूप इफेक्टिव्ह आहे पेनला रिड्यूस करण्यात. रिड्यूस म्हणजे इथे आपण एक वर्ड बघूयात. रिड्यूस म्हणजे कमी करणे. ठीक आहे. नेक्स्ट वर्ड बघूयात. आता नेक्स्ट वर्ड आहे रेप्युटेबल. रेप्युटेबल म्हणजे प्रतिष्ठित, चांगली कीर्ती असलेला. हॅव्हिंग अ गुड रेप्युटेशन, ट्रस्टेड अँड रिस्पेक्टेड म्हणजे त्या व्यक्तीची खूप जास्त इज्जत आहे. ठीक आहे. त्याचे सिनॉनिम्स बघूयात म्हणजे त्याचे समानार्थी शब्द बघूयात. रिस्पेक्टेबल, ट्रस्टवर्दी. ट्रस्टवर्दी खूप इम्पॉर्टंट वर्ड आहे. ट्रस्टवर्दी म्हणजे होतं विश्वासू. ठीक आहे. ऑनरेबल, ऑनरेबल म्हणजे आदरणीय. आपण स्पीचमध्ये ऐकतो, भाषणमध्ये ऐकतो ऑनरेबल चीफ गेस्ट. ठीक आहे, तर ऑनरेबलचा अर्थ काय होतो? आदरणीय. ठीक आहे. नेक्स्ट त्याचे अँटोनिम्स बघूयात आपण म्हणजे विरुद्धार्थी शब्द बघूयात. ते आहे अनरिलायबल, अनट्रस्टवर्दी ज्याच्यावर आपण विश्वास करू शकत नाही. नॉट रिस्पेक्टेड त्याची काही रिस्पेक्ट नाही आहे, त्याची काही इज्जत नाही आहे. ठीक आहे. त्याचं जर आपण एक्झाम्पल बघितला तर आहे ही वर्क्स फॉर अ रेप्युटेबल कंपनी फॉर इट्स क्वालिटी सर्व्हिस. तो एका रेप्युटेबल कंपनीमध्ये काम करतो, जी कंपनी कशासाठी नावाजलेली आहे? त्याच्या क्वालिटी सर्व्हिससाठी. तर रेप्युटेबलचा अर्थ होतो प्रतिष्ठित. ठीक आहे. नेक्स्ट वर्ड बघूया. तर नेक्स्ट वर्ड आहे नेफेरियस. नेफेरियस म्हणजे अत्यंत वाईट, अत्यंत दृष्ट. एक्स्ट्रीमली विक्ड, इव्हिल और मोरली रॉंग म्हणजे खूप वाईट आहे. नेफेरियस म्हणजे वाईट. त्याचे सिनॉनिम्स बघूयात. त्याचे समानार्थी शब्द आहे डायबॉलिकल. डायबॉलिकल हा शब्द मी माझ्या पहिल्या लेक्चरमध्ये घेतलेला. तर डायबॉलिकलचा अर्थ होतो खूप वाईट, विक्ड, इव्हिल. ठीक आहे. त्याचे अँटोनिम्स आहेत. त्याचे विरुद्धार्थी शब्द आहे गुड,
मोराल, जेंटल. ठीक आहे. आणि त्याचे जर आपण एक्झाम्पल बघितला, द पोलीस स्टॉप द क्रिमिनल्स बिफोर दे कॅरीड आउट द नेफेरियस प्लॅन. पोलिसांनी काय केलं, क्रिमिनल्सला थांबवलं. कशापासून? ते एक नेफेरियस प्लॅनला एक्झिक्यूट करणार होते. ठीक आहे. तर नेफेरियसचा अर्थ होतो अत्यंत वाईट. अत्यंत वाईट म्हणजे डेंजरस पण म्हणू शकतो, त्याच्या इनडायरेक्ट सिनॉनिम्स डेंजरस. ठीक आहे, हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. डेव्हिलिश, DEVILISH. डेव्हिल म्हणजे होता राक्षस, तर डेव्हिलिश म्हणजे होतं खूप जास्त वाईट. एक खूप इम्पॉर्टंट वर्ड आहे जो तुम्ही नोट केला पाहिजे, MELEVOLENT. मेलेव्होलंट. मेलेव्होलंटचा अर्थही सेम होतो, खूप वाईट. ठीक आहे, हा खूप महत्त्वाचा वर्ड आहे. नेक्स्ट वर्डकडे वळूयात आपण. नेक्स्ट वर्ड आहे वल्नरेबल. वल्नरेबल म्हणजे होतं कमकुवत, धोक्याला किंवा दुखापतीला सहज बळी पडणारा. इझिली हार्म्ड, हर्ट और इफेक्टेड, ओपन टू डेंजर और अटॅक. तर त्याचे सिनॉनिम्स आहे, म्हणजे त्याचे समानार्थी शब्द आहे वीक, सेन्सिटिव्ह, फ्रजाईल. वल्नरेबलचा एक खूप आपण नॉर्मल एक्झाम्पल बघू शकतो, कोविड-19. कोविडच्या वेळेस ज्यांची इम्युनिटी वीक होती, ते व्यक्ती काय होते, वल्नरेबल होते. त्यांना कोविड इफेक्ट केला. ठीक आहे. त्याचे सिनॉनिम्स आपण बघूयात. प्रोन. प्रोन म्हणजे सेम, कमकुवत. ठीक आहे. सेन्सिटिव्ह, खूप सेन्सिटिव्ह आहे, त्याला लवकर इफेक्ट होतं कोणत्याही गोष्टीचा. ठीक आहे. त्याचे अँटोनिम्स बघूयात. तर त्याचे विरुद्धार्थी शब्द आहे स्ट्रॉंग, पॉवरफुल, सिक्युअर. स्ट्रॉंग आहे, त्याला इफेक्ट नाही पडत. पॉवरफुल आहे, सिक्युअर आहे. ठीक आहे. त्याचं एक्झाम्पल बघूयात आपण. चिल्ड्रन आर मोर वल्नरेबल टू सर्टन डिसीजेस. जे चिल्ड्रन असतात, जे लहान मुलं असतात, ते काय असतात, वल्नरेबल असतात. त्यांना कोणताही डिसीज म्हणजे बिमारी लवकर इफेक्ट करतं. ठीक आहे. नेक्स्ट वर्ड आहे रिफर्बिशमेंट. रिफर्बिशमेंट म्हणजे दुरुस्ती व नूतनीकरण, पुन्हा सुधारणा करणे. द प्रोसेस ऑफ रिपेअरिंग, इम्प्रूव्हिंग और रिनोव्हेटिंग समथिंग टू मेक इट लुक न्यू और बेटर. नॉर्मल एक्झाम्पल जर आपण त्याचं लक्षात ठेवलं, तर आपलं घर असो, त्याला आपण रिनोव्हेट करतो. इथे बघा एक फोटो आहे ज्याच्यामध्ये ते घर आहे, त्याला रिनोव्हेट केलाय. तर त्याचे सिनॉनिम्स आहे, त्याचे समानार्थी शब्द आहे रिनोव्हेशन, रिपेअर आणि रिन्युअल. ठीक आहे. हाही तुमच्या परीक्षेत आलेला वर्ड आहे. त्यामध्ये रिनोव्हेशन दिलेलं आणि तुम्हाला तिथे सिनॉनिम विचारला होता, की त्याचं सिनॉनिम काय? तर त्याचा आन्सर होता रिफर्बिशमेंट. ठीक आहे. त्याचे अँटोनिम्स आहे, त्याचे विरुद्धार्थी शब्द आहे डॅमेज, रुइन, डिस्ट्रक्शन. डॅमेज म्हणजे खराब असलेला, डिस्ट्रक्शन म्हणजे तो खराब होत आहे. ठीक आहे. त्याचे एक्झाम्पल बघूया. द बिल्डिंग विल बी क्लोज फॉर अ मंथ फॉर रिफर्बिशमेंट. ती जी बिल्डिंग होती ती बंद होती 1 महिन्यासाठी. का बरं? कारण त्याचं रिफर्बिशमेंट म्हणजे त्याचं रिनोव्हेशन करायचं होतं म्हणून. ठीक आहे. नेक्स्ट वर्ड. आता नेक्स्ट वर्ड बघूया नॉन चॅलेंट. आता नॉन चॅलेंट म्हणजे काय? शांत, दुर्लक्ष करणारा, फारसे गांभीर्य न घेणारा. काम, रिलॅक्स अँड नॉट शोईंग वरी और एक्साइटमेंट. म्हणजे असा व्यक्ती जो चिल असतो, रिलॅक्स असतो, त्याच्यामध्ये ना कोणती एक्साइटमेंट असते ना कोणती चिंता असते. जसं ह्या फोटोमध्ये तुम्ही बघाल, ही जी लेडी आहे ती त्या व्यक्तीवर ओरडत आहे, पण त्याला त्या गोष्टीचा काही परिणामच होत नाहीये. तो कूल आहे, आपलं म्युझिक ऐकत आहे. ठीक आहे. तर त्याचे सिनॉनिम्स बघूया. त्याचे समानार्थी शब्द काय? काम, रिलॅक्स्ड, कूल. त्या व्यक्तीला कोणत्याही गोष्टीचा काही फरक पडत नाही. ठीक आहे. एक इम्पॉर्टंट वर्ड आहे इंडिफरंट. हा परीक्षेत विचारतात. इंडिफरंट म्हणजे त्या व्यक्तीला कोणत्याही गोष्टीचा त्याला खुशीही नाही होत, त्याला दुःखही नाही होत. ठीक आहे, म्हणजे तो नॉर्मल राहतो. नेक्स्ट वर्ड आहे, नेक्स्ट त्याचे अँटोनिम्स बघूयात. नेक्स्ट अँटोनिम्स म्हणजे त्याचे विरुद्धार्थी शब्द आहे अँशियस, वरीड, कन्सर्न. वरीड म्हणजे तो व्यक्ती खूप चिंता करतो. कन्सर्न असतो कोणत्याही गोष्टीसाठी, म्हणजे चिंतेत असतो. ठीक आहे. टेन्स असतो. टेन्स हा वर्ड टेन्शन मधून आलाय, म्हणजे कोणत्याही गोष्टीचे टेन्शन असणे म्हणजे टेन्स आहे बा. ही रिमेन नॉन चॅलेंट इवन वेन एव्हरीवन एल्स वॉज पॅनिकिंग. तो व्यक्ती नॉन चॅलेंट होता, म्हणजे तो खूप चिल होता, कूल होता.
आणि बाकीचे जे व्यक्ती होते ते काय होते, पॅनिक करत होते. म्हणजे ते खूप चिंतेत होते आणि तो व्यक्ती नॉर्मल चिल होता. ठीक आहे. तर नॉन चॅलेंज म्हणजे असा व्यक्ती ज्याला फारसे गांभीर्य नसते आणि तो शांत असतो. ठीक आहे. नेक्स्ट वर्ड बघूयात. नेक्स्ट वर्ड आहे इनडिलायबल. इनडिलायबल म्हणजे न पुसता येणारे, विसरता न येणारे. म्हणजे कोणतीही गोष्ट किंवा काहीही असू द्या, गोष्ट किंवा काहीही असू द्या, जे विसरता येत नाही. ठीक आहे. किंवा ते पुसता येत नाही. ओके. इम्पॉसिबल टू रिमूव्ह, फॉरगेट ऑर इरेज. कोणतीही गोष्ट जी आपण रिमूव्ह म्हणजे मिटवणे, फॉरगेट म्हणजे विसरणे. ठीक आहे. आणि इरेज नाही करू शकत अशा गोष्टीचा एक वर्ड आहे. त्याचं सिनोनिम आहे इनडिलायबल. ठीक आहे. तर सिनोनिम्स बघूयात आपण इनडिलायबलचे अजून समानार्थी शब्द. त्याचा अर्थ होतो परमनंट. परमनंट म्हणजे तो एकदा झाला तर तो परमनंट, तो कधीच मिटू शकत नाही. नेक्स्ट वर्ड आहे लास्टिंग. लास्टिंग म्हणजे लॉंग लास्टिंग. तो लॉंग लास्टिंग असतो. ठीक आहे. मेमोरेबल. ओके. नेक्स्ट त्याचे अँटोनिम्स आहे, त्याचे विरुद्धार्थी शब्द आहे इरेजेबल, टेम्पररी, रिमूव्हेबल. इरेजेबल म्हणजे तो मिटवू शकतो आपण. टेम्पररी म्हणजे आज आहे उद्या नाही. रिमूव्हेबल त्याला रिमूव्ह करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर आपण त्याचं एक्झाम्पल बघूया. द ट्रिप लेफ्ट अन इनडिलायबल इम्प्रेशन ऑन हर माइंड. ती जी ट्रिप होती, त्या ट्रिपचे नी काय केलं, इनडिलायबल इम्प्रेशन म्हणजे त्या व्यक्तीच्या माइंडमध्ये, त्या व्यक्तीच्या दिमागामध्ये त्याचे म्हणजे त्याची मेमरीज ठेवून दिलं त्याने. ठीक आहे. त्या ट्रिपनी. ओके. नेक्स्ट वर्ड आहे इनएडिबल. इनडिलायबल नंतर इनएडिबल घेतला आपण कारण ते थोडे सारखे वर्ड्स आहे. आता इनएडिबल म्हणजे खायला अयोग्य, न खाता येणारे. ठीक आहे. नॉट सेफ और सुटेबल टू ईट म्हणजे आपण ते खाऊ नाही शकत. नॉर्मल एक्झाम्पलने त्याला लक्षात ठेवायचं. आपण घरी एडिबल ऑइल आणतो. बरोबर? म्हणजे जे तेल आपण खाण्यात वापरतो. ठीक आहे. एडिबल म्हणजे जे खाऊ शकतो. आणि इनएडिबल म्हणजे खाऊ शकत नाही. त्याचे सिनोनिम्स आहे, त्याचे समानार्थी शब्द आहे अनइटेबल जे आपण खाऊ शकत नाही, हार्मफुल टू इट म्हणजे हार्मफुल म्हणजे धोकादायक. ठीक आहे. ते खाल्ल्याने आपल्याला काही त्रास होऊ शकतो, टॉक्सिक आहे ते. ठीक आहे. त्याचे एंटोनिम्स आहे इडिबल जे मी तुम्हाला आता सांगितले जे खाऊ शकतो, इटेबल, कन्झ्युमेबल. कन्झ्युमेबल म्हणजे आपण जे खाऊ शकतो. ठीक आहे. अजून एक 2 वर्ड्स आहे इन्सिपिड. इन्सिपिड खूप महत्त्वाचा शब्द आहे म्हणजे बेचव. म्हणजे त्याच्यामध्ये काहीच चव नाहीये. ठीक आहे. नेक्स्ट वर्ड आहे अनपॅलेटेबल. अनपॅलेटेबल म्हणजे सेम नॉट टेस्टी. टेस्टी नाहीये तो म्हणजे जेवण. नॉट टेस्टी. ठीक आहे. त्याचं एक एक्झाम्पल घेऊयात आपण. द फूड वॉज बर्न सो बॅडली दॅट इट बिकम कम्प्लिटली इनइडिबल. म्हणजे ते जे फूड होतं ते खूप बेकार तऱ्हेने जळलेलं, ज्यामुळे आपण ते खाऊ नाही शकत. ते इनइडिबल झालं. ठीक आहे. नेक्स्ट वर्ड बघूयात. नेक्स्ट वर्ड आहे क्रेश. त्याचं प्रोनाउन्सिएशन आहे क्रेश. म्हणजे बाळ संगोपन केंद्र, लहान मुलांसाठी डे केअर. हा वर्ड एक्झाममध्ये विचारला होता म्हणून मी हा घेतला. ठीक आहे. तिथे एक सेंटेन्स दिलं होतं. त्यामध्ये आपल्याला ओळखायचं होतं की ते कोणत्या जागेबद्दल बोलताय. ठीक आहे. त्याचा अर्थ होतो अ डे केअर सेंटर वेअर बेबीज अँड यंग चिल्ड्रन आर लुक्ड आफ्टर व्हाईल देअर पॅरेंट्स आर ॲट वर्क. क्रेश ही अशी जागा असते जिथे म्हणू शकतो डे केअर जिथे मुलांचं संगोपन केलं जातं जेव्हा त्यांचे आई-वडील कामावर जातात. ठीक आहे. त्याचे समानार्थी शब्द त्याचे सिनोनिम्स आहे डे केअर, नर्सरी, चाइल्ड केअर सेंटर, किंडरगार्टन म्हणतात आजकाल. ठीक आहे. तर त्याचा अर्थ हा होता. हा खूप महत्त्वाचा शब्द आहे. हा तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. शी लिव्हज हर बेबी ॲट द क्रेश बिफोर गोइंग टू द ऑफिस. ती आपल्या बाळाला कुठे सोडून गेली? क्रेशमध्ये सोडून गेली ऑफिसला जायच्या अगोदर. ठीक आहे. त्यानंतर आता आपले जे वर्ड्स आहेत ते संपलेले आहे. आपण आता इडियम्सकडे बघूयात. इडियम्स बघूयात. आता आपला पहिला इडियम्स आहे. इडियम्सही खूप विचारले जातात एक्झाम्समध्ये आणि हा म्हणजे खूप जास्त महत्त्वाचा टॉपिक आहे इडियम्स. अ फोर्स काइंडनेस डिझर्व्हज नो थँक्स. त्याचा अर्थ असा होतो की अ काइंडनेस दॅट इज फोर्स्ड, नॉट सिन्सिअर ऑर डन अंडर प्रेशर डज नॉट डिझर्व्ह थँक्स.
म्हणजे जबरदस्तीने केलेली मदत किंवा कृपा ही आभाराची पात्र नसते. कोणताही व्यक्ती आपल्याला जबरदस्तीने मदत करत आहे, तर तो आभाराचा पात्र नसते. ठीक आहे. हे त्या इडियमचं म्हणणं आहे. अ गुड डीड इज नेव्हर लॉस्ट. ह्याचा अर्थ असा होतो, इट मीन्स दॅट व्हेनेव्हर यू डू समथिंग गुड फॉर समवन, इट विल नेव्हर गो टू वेस्ट. कर्मा म्हणजे आपण केलेली कोणतीही चांगली कृती कधीही वाया जात नाही. ठीक आहे. म्हणजे आपले कर्म चांगले असू द्या, ते कधीही वाया जात नाही. अ गुड डीड इज नेव्हर लॉस्ट. हां, तर मित्रांनो, तुम्हाला ह्या लेक्चरचे जे PDF आहे, ह्या लेक्चरचे जे नोट्स आहे प्रॉपर PDF फॉर्मॅटमध्ये आमचं टेलिग्राम चॅनल आहे, ज्याचं नाव आहे स्मार्ट अभ्यास. हे तुम्ही जॉइन करा. तुम्हाला इथे हा लेक्चरचे पूर्ण नोट्स PPT फॉर्मॅटमध्ये भेटून जाईल. ठीक आहे. तर नेक्स्ट आपण इडियमकडे बघूया. हिट द हे. हिट द हेचा अर्थ होतो, इट इज अन इन्फॉर्मल इडियम दॅट मीन्स टू गो टू बेड ऑर गो टू स्लीप. झोपायला जाणे. झोपायला जाण्याची वेळ झाली. हिट द हे. हे म्हणजे होतं वाळलेलं गवत. आणि हिट करणे म्हणजे लाथ मारणे किंवा मारणे. ठीक आहे. तर तो एक इडियम आहे. हिट द हे म्हणजे झोपायला जाणे किंवा झोपायची वेळ झाली. आता त्याचं एक्झाम्पल मी इथे घेतलेलं आहे. आय एम व्हेरी टायर्ड. आय एम गोइंग टू हिट द हे. मी खूप थकलेली आहे. आय एम गोइंग टू हिट द हे. मी झोपायला चाललेली आहे. ठीक आहे. मी इथे एक पिक्चर पण लावलेला आहे. तुम्हाला ज्यामुळे अजून चांगल्याने कळेल. बर्न द मिडनाईट ऑइल. हा खूप इम्पॉर्टंट इडियम आहे आणि हा आपल्यासाठीच इडियम आहे. ठीक आहे. बर्न द मिडनाईट ऑइल म्हणजे टू वर्क लेट इन टू नाईट इस्पेशली स्टडिंग और वर्किंग हार्ड ऑन समथिंग. आपणही काय करतो? आपण विद्यार्थी आहोत. आपण काय करतो? बर्न द मिडनाईट ऑइल करतो. ठीक आहे. म्हणजे आपण रात्र-रात्र जागून अभ्यास करतो. आपल्या त्या एका पोस्टसाठी. ठीक आहे. रात्रभर जागून अभ्यास करणे, काम करणे म्हणजे होतं बर्न द मिडनाईट ऑइल. ठीक आहे. हा खूप इम्पॉर्टंट इडियम आहे आणि आपल्याला रिलेटेड आहे. ठीक आहे. सो अशा प्रकारे आपले आजचे वर्ड्स, सिनोनिम्स, अँटोनिम्स, त्याचे एक्झाम्पल्स, आपण इडियम्स घेतले प्लस त्याचे एक्झाम्पल्स घेतले. हे सगळे झालेले आहे. आशा आहे तुम्ही आजही काहीतरी नवीन शिकला असाल आणि प्लीज हे सगळे वर्ड्स तुम्ही नोट करा आणि त्याची रोज रिव्हिजन करा. म्हणजे हॅमरिंग होऊन ते तुम्हाला काय होतील, तुमच्या व्होकॅबमध्ये ॲड होतील. सो गाईज, स्टुडंट्स, थँक्स फॉर वॉचिंग अँड कीप लर्निंग, कीप गोइंग. थँक यू सो मच.